उपस्थित धम्मबंधू भगिनींना आपणा सर्वांचे वर्षवासानिमित्त महानाथ शाक्यमुनी विद्यासनातर्फे स्वागत करतो. तसेच आदरणीय भदंत विमलकीर्ती गुणश्रीजी यांचे आपणा सर्वांतर्फे स्वागत करतो. आणि विशेष वेळ न दवडता आपल्याला जास्त वेळ मिळावा म्हणून मी भदंत विमलकीर्ती यांना आपणा सर्वांतर्फे विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रबोधनाला सुरुवात करावी. मी माईक भदंत विमलकीर्तीजी यांच्याकडे देत आहे. हँड ओव्हर टू विमलकीर्तीजी. धम्मबंधू आणि भगिनींनो, आपलं हे आजच्या तिसऱ्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण एक अत्यंत महत्वाकांक्षी आणि महत्वाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे, जो खरं म्हणजे आपल्या जीवनाची, आपल्या आयुष्याची गरज आहे. आणि यामध्ये आपण प्रामुख्यानं अगोदर बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसाराविषयी बाबासाहेबांची काय संकल्पना होती ती लक्षात घेतली. मागच्या वेळेस आपण व्यक्तिगतरित्या आपल्याला तशी कशी आवश्यकता आहे हे लक्षात घेतलं. आज आपण आणखी काही पुढे जाणार आहोत आणि आजचा जो विषय आहे तो आहे आपली ओळख. हा अतिशय महत्वाचा विषय आहे आणि महत्वाचं हे जे मानवी जीवनाचं रहस्य आहे, खरं म्हणजे वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती अधिकांश लोकांना माहीतच नसते आणि ते सार्वत्रिक अज्ञान म्हणून समजलं जातं. बुद्धानं ज्याला अविद्या म्हटलेलं आहे, अज्ञान म्हटलेलं आहे, त्याचे असे अनेक कंगोरे, अशा अनेक प्रकारच्या त्याच्या अवस्था समाजामध्ये सर्वत्र विद्यमान असतात आणि त्याची मनुष्य खरंच काही फिकीर करत नसतो. त्यातल्या काही खऱ्या खोट्या म्हणून त्याप्रमाणेच आपला जगत असतो. म्हणून माणसाला आपली स्वतःची ओळख करून घेणं फार गरजेचं आहे. आतापर्यंत झालं काय की धर्माच्या नावानं म्हणा किंवा आणखी कशाच्या नावानं म्हणा, जन्मास आलेल्या माणसाला तू माणूस आहेस म्हणजे काय आहे आणि तू मनुष्य जीवन जगतो म्हणजे नेमकं काय करतो, काय होतं त्यामध्ये. आणि तिसरा प्रश्न म्हणजे तू कशासाठी तू जगतो, तुला शेवटी काय साध्य करायचं, काय मिळवायचं आहे. हे तीन जे अत्यंतिक महत्वाचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं जगामध्ये फक्त बुद्धाच्या जवळ आहेत. माणसाचा विचार जगात बुद्धाशिवाय खऱ्या अर्थानं कोणी केला नाही. देवाचा विचार केला, त्याच्या हातात सर्व काही असा विचार केला, तोच निर्माता आहे, करता करवता सर्व काही आहे, मनुष्याच्या हातामध्ये काही नाही, तो त्याच्या कृपेवरती अवलंबून आहे. तो देईल ते घ्यायचं आणि जगायचं, एवढंच त्याला फक्त माहित आहे. काही हवं असेल, पाहिजे असेल तर तेही त्याला त्याच्याकडे मागावं लागतं, ते काही ऑटोमॅटिक मिळत नाही. अशा अनेक कल्पना रचल्या गेल्या आणि माणसाला त्यामध्ये पूर्णपणे बांधून टाकलं गेलं. परंतु कुठल्याही धर्मानं हे सांगितलं की तू मनुष्य म्हणजे नेमकं काय आहेस, तुझी स्वतःची ओळख काय आहे, तू स्वतःला काय समजतो. तुझ्या अस्तित्वातच तुला नीट पत्ता नसेल, तुझी जडणघडण कशी झालेली आहे, तुझं अस्तित्व कसं निर्माण झालंय, त्याचे अंग कोणती आहेत, प्रत्यंग कोणती आहेत, त्याचा उपयोग काय, त्याचा वापर काय, असं काहीच जर तुला कळत नसेल तर तू काही स्वतःला न्याय देऊ शकणार नाही. आणि तेच झालेलं आहे की माणसाला अशा प्रकारे स्वतःला न्याय मिळवण्यासाठी जी उपजत जाणीव असावी लागते स्वतःच्या विषयीची, ती न मिळाल्यामुळं मनुष्य जगतो मरेपर्यंत जगतो, हे त्याचं जगणं आहे.
कसा जगतो हे सर्वांना माहीत आहे. ते समाधानाचं नाही हे सर्वांना माहीत आहे. सुखकारक नाही हे सर्वांना माहीत आहे. पण आहे ते परिस्थिती मनुष्य जगतो. म्हणून तथागत भगवान बुद्धाने जे प्रथम जाणलं ते हेच की मनुष्य म्हणून प्रत्यक्षात माझं अस्तित्व काय आहे आणि त्या अस्तित्वाचं स्वरूप कसं आहे आणि त्या अस्तित्वाचं प्रत्यक्षात राहणं जगणं चालणं कसं होतं आणि त्या अस्तित्वाला काय प्राप्त करायचं असतं किंवा काय प्राप्त ते करू शकतो हे फक्त बुद्धानं जाणलं. आणि त्यामध्ये महत्वाची जी सूत्र जी आपल्या सर्वांनाच माहित आहे ती अशी आहेत की माणसाला जगावंसं वाटतं, मरावंसं वाटत नाही. सर्वांना कळतं. मनुष्य सुखासाठी जगतो, दुःख नको असतं. सर्वांना माहित आहे. सुख कायम पाहिजे, परंतु कायमचं मिळत नाही. सर्वांना माहित आहे. ते म्हणून माणसाची धडपड चालू असते. सर्वांना माहित आहे. आणि मग ते मिळवण्यासाठी लोक जे काही सांगतील, ज्या काही परंपरा असतील, अगोदरच्या लोकांनी काही केलं असेल, आई वडिलांनी काही सांगितलं असेल, शेजाऱ्या पाजाऱ्यांनी नातेवाईकांनी काही सांगितलं असेल, समाजानं काही सांगितलं असेल, त्या साऱ्या गोष्टी ऐकून घेतो त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्या कितपत बरोबर आहेत, कितपत चूक आहेत, खरंच त्याला खात्री पटलेली असते का? नाही. तर अशा प्रकारे मनुष्य जन्मल्यापासून त्याचं जे संगोपन होतं, त्याचं शरीर वाढत जातं. शरीराबरोबर त्याच्या मनाची वाढ होते, ज्याला आपण बुद्धीची म्हणतो. लहानपणी काही कळतच नसतं, हळूहळू कळायला लागतं. मग एक विचाराची पातळी येते, जिथे त्याला बरे वाईट समजायला लागतं. काय पाहिजे काय नको हे कळायला लागतं. आणि मग त्याच्या प्राप्तीसाठी तो धावपळ करतो. याचा ऐकतो, त्याचा ऐकतो, तिकडे पाहतो, ते करतो. जे काही लोक सांगतील त्याप्रमाणे करायला लागतो. अशा प्रकारे माणसाचं जगणं चालतं. परंतु खऱ्या अर्थानं मनुष्य म्हणून जगण्यासाठी योग्यता लागते. योग्यतेशिवाय काही होत नाही, हे अतिशय मोलाचं सत्य बुद्धानं अगोदर शोधून काढलं. माणसाला मनुष्य म्हणून जगण्याची योग्यता प्राप्त करावी लागते. आणि निसर्गानं त्याला ते सामर्थ्य दिलेलं आहे, ज्याला प्रामुख्यानं मन म्हटलं जातं. आणि या मनाचा वापर करून मनुष्य स्वतःलाही जाणू शकतो. जे काही आसपास आहे त्याच्या बरोबर आहे, ज्याच्या तो संपर्कात आहे, ज्याच्या सहवासामध्ये आहे, ज्यांच्यामध्ये आहे ते सुद्धा सर्व जाणतो. आणि मग यातून त्याला नेमकं काय पाहिजे त्याची पक्की निवड करू शकतो. आणि ते जे पाहिजे ते प्रत्यक्ष उतरण्यासाठी, प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेण्यासाठी, लाभ घेण्यासाठी तो प्रयत्न करू शकतो. आणि त्याला त्याची प्राप्ती होते योग्य प्रकारे केल्या तर. हा बुद्धानं सांगितलेला मनुष्य जीवनाचा खरा अर्थ आहे. म्हणून माणसाला अगोदर स्वतःला ओळखावं लागतं. संगोपनामध्ये जे काही इकडून तिकडून शिकलेलं आहे त्यातल्या बऱ्याचशा कल्पनाच असतात, अंदाज असतात, तर्क असतो, काही अनुमान असतं. सारंच काही ठोस वस्तुनिष्ठ सत्य नसतं. त्याही सत्याला विकृत केलं जातं. माणसासारखा मनुष्य समोर आहे, आपल्यासारखा तोही आहे सर्व अर्थानं, परंतु आपण त्यालाही विकृत करतो.
आणि त्याचं वर्णन वेगळं करतो, त्याला वेगवेगळ्या गुणवत्ता किंवा वेगवेगळ्या गोष्टी चिकटवतो आणि त्या कल्पनाच्या माध्यमातून आपण त्याच्याशी वागतो. यामध्ये जातीभेद आला, वर्णभेद आला, धर्माधर्मातलं अंतर आलं, जे काही वंशवाद आहे, वारसा मामला आहे, टोळ्या आहेत, अशा नाना प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्यांना मनुष्य सत्य मानतो आणि त्या नजरेनं त्या माध्यमातून दुसऱ्याशी वागायला लागतो आणि सर्व घोटाळा होतो, सर्व दुःख निर्माण होतं, सर्व वाईटच होत जातं. प्रत्यक्ष मी मनुष्य आहे, कसा आहे, काय आहे याचा त्याला पत्ता नसतो. म्हणून बुद्धानं सांगितलेल्या काही महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या ते अशा की कळण्याचं वय झाल्यावरती जेव्हा आपल्याला वैचारिक शक्ती प्राप्त होते, आपलं मन, आपलं डोकं, आपली बुद्धी काम करायला लागते आणि काय करायचं काय नाही याचा निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये येते, तेव्हा आपण त्या क्षमतेचा, त्या योग्यतेचा पहिला वापर करायला पाहिजे आणि त्या योग्यतेला म्हणतात बुद्धिमत्ता. आपल्या बुद्धीचा वापर प्रत्येकाला करावाच लागतो, त्याशिवाय जगणं होत नाही. आणि मग हा वापर अचूकपणे करणं ही त्यातली महत्वाची गोष्ट असते, जिथे मनुष्य प्रामुख्यानं हा चुकाच करत जातो आणि हे असलेलं सामर्थ्य सुद्धा वाया जातं. म्हणून बुद्धानं जे सांगितलं सत्य ते असं आहे की तुम्ही मनुष्य म्हणून एक प्राणी आहात, ही जी अफाट सृष्टी आहे त्या सृष्टीमधला एक हिस्सा आहात, एक भाग आहे, अतिशय छोटासा, पण त्या विश्वाचा भाग आहे. एकाकी नाही, स्वतंत्र नाही, वेगळं नाही, संपूर्ण विश्वाच्या रचनेमधला एक भाग आहात. त्याला प्राणी म्हणून असं ओळखलं जातं, तुम्ही प्राणी आहात. त्यातूनही अनेक प्रकारचे प्राणी आहेत, तशाच प्रकारचा तुम्ही प्राणी आहात, पण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे तुम्ही खास प्राणी आहात. याचं कारण असं की माणसाजवळच बौद्धिक शक्ती आहे, मानसिक शक्ती आहे, जी इतर प्राण्यामध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये नाही. म्हणून मनुष्य म्हणून माझं पहिलं अस्तित्व काय असेल तर माझं हे शरीर आहे, माझं हे मन आहे. हे निसर्गानं मला दिलेलं आहे, ते निसर्गातून मला प्राप्त झालेलं आहे. हे पहिलं सत्य सर्वांनी कबूल केलं पाहिजे की मी एक मनुष्य आहे, शरीरधारी आणि मनधारी. एक विशिष्ट रचना आहे माझी आणि ती रचना विशिष्ट प्रकारे काम करते. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मी स्वतंत्र नाही, एकाकी नाही, तर माझ्या अवतीभोवती सारं विश्व, सारी सृष्टी, सारा निसर्ग पसरलेला आहे. त्याच्याशी माझं जन्मता नातं आहे, मी त्यातूनच निर्माण झालेलो आहे, त्याच्यावरतीच अवलंबून जगण्यासाठी. माझ्या अवतीभोवती हवा आहे, त्या हवेवरती मी जगतो. माझ्या अवतीभोवती ही माती वगैरे, त्यातून ज्या काही वनस्पतीने अन्न निर्माण होतं ते मला मिळतं. माझ्या अवतीभोवती पाणी आहे, त्या पाण्याची मला गरज असते, त्यावरती मी जगतो. आणि इतर ज्या काही नाना प्रकारच्या गोष्टी सृष्टीमध्ये आहेत त्याचंही माझ्या जगण्याशी योगदान आहे, संबंध आहे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. अशा तऱ्हेनं मी ह्या सर्व गोष्टींच्यावरती अवलंबून आहे, त्यांच्यापैकी एक आहे, त्यांच्यापेक्षा वेगळा नाही. हे दुसरं सत्य लक्षात घेतलं पाहिजे. मी लहानाचा मोठं झालो तेव्हा हे काही सारं कळत नव्हतं. आई वडिलांनी सांगितलं, नातेवाईकांनी सांगितलं, शेजाऱ्या पाजाऱ्यांनी सांगितलं, त्यातल्या अनेक गोष्टी मी ऐकल्यात आणि लक्षात ठेवल्यात आणि त्यांना मी खरं मानून जगतो. परंतु मला त्याची तपासणी केली पाहिजे की सृष्टीमध्ये खरंच तसं आहे का आणि निसर्गानं मला ती शक्ती दिलेली आहे का. होय, मला निसर्गानं शक्ती दिलेली आहे.
आणि ती शक्ती आहे माझं शरीर आणि माझं मन. आणि प्रामुख्यानं मन ही सर्वात ताकदवार, सर्वात सामर्थ्यशाली शक्ती माझ्याजवळ आहे. त्या मनाची ताकद मला वापरली पाहिजे. कशासाठी? माझं अस्तित्व कसं काम करतं, मी जगतो कसा, जिवंत राहतो कसा, काय काय करतो आणि का करतो, हे माझं मला कळलं पाहिजे ना. तर ते कळण्यासाठी म्हणून आपल्या शरीराची आपल्याला अगोदर दखल घ्यावी लागते, की माझं शरीर आहे, ह्या शरीराला इंद्रिय आहेत आणि त्या इंद्रियांच्या माध्यमातूनच माझा बाहेरच्या जगाशी संबंध येतो, सर्वांशी संपर्क येतो. आणि त्या इंद्रियाच्या माध्यमातूनच त्यांच्यामध्ये वावरणं, त्यांच्याबरोबर राहणं, त्याच्यामधून मला काय हवं आहे ते घेणं, काय नको ते हे बाजूला सारणं, हे मला शक्य होतं. त्या इंद्रियांच्या शिवाय होत नाही. म्हणून पहिले माझे जो डोळे आहेत, या डोळे मला वस्तू दिसतात, आकार दिसतात, प्रकार दिसतात, ते मी जाणू शकतो, समजू शकतो आणि त्याचा वापर कसा करायचा, कशासाठी करायचा, हा, याचा विचार करू शकतो, तसा वापर करू शकतो. माझ्या हातातली गोष्ट आहे ते. सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीची मला अशी जाणीव होते. माझा संपर्क येतो तो डोळ्यांच्या माध्यमातून. दुसरं संपर्काचं साधन आहेत माझे कान. तिसरं संपर्काचं साधन आहे माझं नाक, ज्यामुळे मला वास येतो, गंध येतो. मी सातत्याने हवेचं ग्रहण करत असतो. चौथं इंद्रिय माझी चव, जिभेची. माझ्या शरीरात काय गेलं पाहिजे आतमध्ये, पोटामध्ये, मला कशाची गरज आहे, जे आतमध्ये गेलं पाहिजे, जे बाहेर जे आतमध्ये जाता कामा नये, असं काय मी टाळलं पाहिजे, हे ठरवण्याचं मोठं सामर्थ्य माझ्या जिभेमध्ये आहे. आणि माझ्या त्वचेमध्ये, माझ्या शरीरामध्ये स्पर्श करून बरं वाईट जाणण्याचं, हवं नको ते समजण्याचं सामर्थ्य माझं आहे. म्हणजे माझं शरीर आणि त्याची इंद्रिय आणि त्या इंद्रियाच्या माध्यमातून मला होणारं जे काही ज्ञान म्हणतो आपण, आणि त्या ज्ञानाची अनुभूती घेणारं जे काही मन म्हणतो आपण, ह्या साऱ्यांचा मिळून मी बनलेलो आहे. ही माझी जडणघडण आहे, माझी बनावट आहे, मेकअप म्हणतो आपण त्याला. हे माझं अस्तित्व आहे आणि या सामर्थ्यावरतीच मी जगतो आणि ह्या सामर्थ्याचाच मी वापर करतो जगण्यासाठी, आवश्यक आहे ते मिळवण्यासाठी. आणि याच मधून मी अनुभव घेतो, ज्याला सुख किंवा दुःख म्हणतात त्याचा. आणि माझ्या मनाला सुखाची ओढ असते, पण कायम ते मिळत नाही हे मला समजतं. पण तो सुख कायमचं मिळत नाही, ते कायमचं कसं मिळू शकतं की नाही, हे कोणालाच माहित नव्हतं तेव्हा. ते बुद्धानं जाणलेलं आहे. बुद्धानं जाणलेलं आहे की आपल्या मनाच्या आणि शरीराच्या माध्यमातून आपल्याला कायम सुख कसं मिळू शकतो. आणि त्यासाठी मला मग सृष्टीची सुद्धा काही ओळख करून घेतली पाहिजे. ह्या माझ्या ओळखीबरोबर माझं जगणं सारं त्या सृष्टीवरती अवलंबून असल्यामुळे त्या सृष्टीची सुद्धा ओळख असणं मला आवश्यक आहे. काय आहे त्या सृष्टीची ओळख? पहिली गोष्ट की सृष्टी गतिशील आहे. सातत्यानं परिवर्तन पावतात गोष्टी तिथे. मी तसंच बदलत आलेलो आहे. चिमुक लहान बाळ होतो, मोठा झालो, शरीर बदललं, अवयव बदलले, इंद्रिय बदलली, बुद्धी वाढली, मनही वाढलं, बदल झालाच. सतत हा बदल माझ्या जीवनामध्ये होत असतो क्षणोक्षणी. सृष्टीमध्ये सुद्धा तसा सतत बदल होत असतो क्षणी क्षणी. आणि या बदलापासून मी स्वतःला अलिप्त ठेवू शकत नाही.
त्या बदलाप्रमाणे मला सुद्धा काही बदलावं लागतं, काही करावं लागतं. जर मी त्याप्रमाणे बदललो नाही तर माझ्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो. सृष्टीचा पहिला नियम मी लक्षात घेतला पाहिजे की मला बदललं पाहिजे. मला बदलण्याची अत्यंतिक आवश्यकता आहे. दुसरी गोष्ट मी लक्षात घेतली पाहिजे, ज्याचा मी कायम अनुभव घेतो, की इथे हे कारणाशिवाय काही घडत नाही, केल्याशिवाय काही होत नाही. तुम्हाला भूक लागली, गप्प बसून चालत नाही, प्रयत्न करावा लागतो अन्न मिळवण्याचा, अन्न शोधण्याचा. शोधूनही कसं गप्प बसता येत नाही. ते भक्षण कसं करायचं, शरीरामध्ये कशा प्रकारे ते ग्रहण करायचं, हे सारं तुम्हाला करावं लागतं. केलं तर तुमचं जगणं चालू राहतं. नाही केलं, जगणं धोक्यात येतं. अन्न आहे, पाणी आहे, हवा आहे, बाकीच्या इतर साऱ्या इतर गोष्टी आहेत. ह्या साऱ्यांचा मला लाभ करून घ्यायचा असेल तर मला करावंच लागतं. धडपड करावी लागते, हालचाल करावी लागते, ज्याला धर्माच्या भाषेमध्ये म्हणतात कर्म करावं लागतं. केल्याशिवाय होत नाही. ह्या सृष्टीचा नियम आहे, कोणाच्या घरचा नियम नाही. पुन्हा सृष्टीमधला आणखी एक मजेशीर नियम आहे की तिथे तुम्ही काही केलं तर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. परिवर्तन होणं सृष्टीचा नियम आहेच आहे. त्याला सुद्धा कारण लागतात. त्या कारणामुळे परिवर्तन होतात. कारणाशिवाय काही परिवर्तन होत नाही, कारणाशिवाय काही नवीन घडत नाही, वेगवेगळं काही आपल्याला अनुभवता येत नाही. पुन्हा कार्यकारण भाव जो आहे तो सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावा लागतो, शिकावा लागतो. आणखी एक नियम शिकावा लागतो आपल्याला की आपण जे काही करतो त्याचे परिणाम होतात निसर्गाच्या नियमाप्रमाणे, ते काही टाळता येत नाही. पण ते परिणामही 3 प्रकारचे असतात. एक आपल्याला हवा असा परिणाम असतो ज्याला आपण सुख म्हणतो. एक आपल्याला नकोसा असतो ज्याला आपण दुःख म्हणतो. आणि एक असाही परिणाम असतो की ज्यात सुखही नसतं, दुःखही नसतं. हे कायम घडतं प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक करण्यात. केलं तर परिणाम होणारच. परिणाम आहे म्हणजे काही ना काही कर्म घडलेलं आहे. हे सृष्टीचं चक्र आहे जे मला बदलता येत नाही, थांबवता येत नाही, मागे पुढे करता येत नाही. मग आता प्रश्न राहिला की या सृष्टीच्या साऱ्या नियमांना धरूनच मला जगावं लागतं. सृष्टीचा एकही नियम मी तोडू शकत नाही, बदलू शकत नाही, थांबवू शकत नाही. परंतु ते नियम काय आहेत, त्या पद्धती कशा आहेत, त्या प्रक्रिया कशा आहेत, हे जाणण्याचं सामर्थ्य माझ्याजवळ, ज्याला मन म्हणतात, ज्याला बुद्धी म्हणतात. आणि त्याचा अचूक वापर करणं हे सुद्धा माझ्या हातामध्ये आहे, जे इतर कुठल्याही प्राण्याजवळ नाही. सृष्टीमधल्या जनावरांमध्ये नाही, पक्षामध्ये नाही, पशुमध्ये नाही, वनस्पती नाही, म्हणजे कोणामध्ये नाही. असं एक अलौकिक मनाचं सामर्थ्य एक मनुष्य म्हणून माझ्याजवळ आहे. किती महान गोष्ट आहे, किती विलक्षण गोष्ट आहे, किती आश्चर्यकारक गोष्ट आहे. म्हणून एक मनुष्य म्हणून खरंच आश्चर्यकारक माणूस आहे. खास काहीतरी माझं अस्तित्व आहे. आणि मन असं चीज आहे की जे मला करायला लावतो किंवा करू देत नाही.
करायचं की नाही करायचं हे शेवटी ते मनच ठरवतं. आणि गंमत अशी आहे की मनाच्या त्या अवस्थेची मलाही जाणीव असते, मलाही कळतं, मलाच वाटतं ते समजतं, आणि त्यामध्ये मला बदल करता येतो. करायचं की नाही मला ठरवता येतं, एवढी शक्ती माझ्याजवळ आहे. त्या मनामध्येच ती सामावलेली आहे, मनापासून वेगळी नाही, पण आहे. करायचं म्हटलं तर मी करू शकतो, नाही करायचं म्हटलं तर मी नाही करणार. माझ्यावर कोणी जबरदस्ती करू शकत नाही, माझ्यापासून कोणी ऑटोमॅटिक ते करून घेऊ शकत नाही, अशी कुठली जगामध्ये शक्ती नाही. त्यामुळे सृष्टी आणि माझं अस्तित्व असं एक जीव आहे, परस्परावरती अवलंबून आहे, परस्परांना पूरक आहे, परस्परांना लाभदायक आहे, तसंच परस्परांना हानिकारक सुद्धा आहे. आणि जसं केल्याशिवाय होतच नाही हे खरं आहे, आणि केल्याचा परिणाम टाळता येत नाही हेही खरं आहे, सत्य आहे. त्या अर्थी मला जे योग्य वाटतं, सुखाचं वाटतं, सोयीचं वाटतं, चांगलं वाटतं, तेच करायला पाहिजे. जे त्याच्या विरुद्ध वाटतं ते मला करायला नको. मग असं करायचं की तसं करायचं कोणाच्या हातात आहे? माझ्या हातामध्ये आहे. हे माझ्या मनाचं सामर्थ्य आहे, मनुष्य म्हणजे अस्तित्वाची खरी ओळख आहे. आता आपली ओळख आपल्याला पटली, सृष्टीची ओळख आपली पटली, आणि त्यामध्ये आपण त्याचा एक भाग म्हणून वावरतो हे आपल्या लक्षात आलं. मग इथून पुढची जी काही वाटचाल करायची, ती वाटचाल करण्याचं शास्त्र आपल्याला बुद्धानं शिकवलेलं आहे. आपल्या ह्या नैसर्गिक पंचेंद्रियांचा वापर करून आपल्याला आपलं जीवन घडवता येतं. आपल्या इच्छे आकांक्षेप्रमाणे त्याला आकार देता येतो, त्याचा वापर करता येतो, आणि त्याचा उपभोग घेता येतो. हे वैश्विक सत्य आहे. ते कोणाच्या मर्जीवरती अवलंबून नाही, कोणाच्या इच्छेवरती अवलंबून नाही, कोणाच्या त्या हातात नाही. सर्वस्वी ते माझ्या हातामध्ये आहे. आणि हे सामर्थ्य मला का वापरता आलं नाही? तर लहानाचं मोठं होत असताना जेव्हा माझे सामर्थ्य, बौद्धिक सामर्थ्य, मनाचं सामर्थ्य खऱ्या अर्थानं कार्यक्षम बनलेलं नव्हतं, तेवढा विकास त्याचा झालेला नव्हता, ते अर्धवट होतं, कमजोर होतं, दुर्बल होतं. त्या काळामध्ये मला जे शिकवलं गेलं, मला जे सांगितलं गेलं, मला जे करायला लावलं, मला जे वळण लावलं, माझ्या मनावरती जे बिंबवलं, तेही माझ्या मनानं धरून ठेवलेलं आहे. मन काही सोडत नाही, सारं ग्रहण करून स्टोअर करतो, साठवून ठेवतो. आणि त्याच्यामधल्या अनेक सुखाच्या गोष्टी मी अनुभवल्या, दुःखाच्या गोष्टी अनुभवल्या, त्याची मला सवय लागलेली आहे. काही चुकीच्या काल्पनिक गोष्टी असेल सुद्धा, पण मला सवय लागलेली आहे. म्हणून सवयीमुळं प्रत्यक्ष सत्य नसणाऱ्या आणि सृष्टीच्या नियमामध्ये न बसणाऱ्या सुद्धा अनेक गोष्टी मी करतो, आणि त्याचा वाईट परिणाम सुद्धा मी अनुभवतो. म्हणून मला त्या लागलेल्या सवयी, तेव्हा जे काही मी शिकलोय, जे काही समजलोय, जे काही मला सांगितलं आहे, ती प्रत्येक गोष्ट मला नव्यानं तपासली पाहिजे, त्याची खात्री करून घेतली पाहिजे, आणि त्यातलं जे चुकीचं आहे ते सोडून दिलं पाहिजे, आणि जे योग्य आहे ते स्वीकारलं पाहिजे. हा अत्यंत महत्वाचा धडा माझी बुद्धी काम करायला लागली, सक्षम झाली, की मला शिकला पाहिजे, त्याचा वापर केला पाहिजे.
या धड्यालाच बुद्धानं म्हटलंय युनिसो मनसिकार. तुमचं मन आहे, तुमची चेतना शक्ती आहे, त्या चेतना शक्तीचा असा सारासार विचार करण्यासाठी वापर करायचा, तपासणी करण्यासाठी वापर करायचा, शोध घेण्यासाठी वापर करायचा, त्याचा परिणाम आजमावण्यासाठी वापर करायचा. याला म्हणतात बुद्धिवाद, युनिसो मनसिकार. आणि का करायचा? तर मी जी काही करतो त्याचे परिणाम मी पाहत असतो. काही करण्यातून सुख होतं, काही करण्यातून दुःख होतं, काही करण्यातून सुख दुःख असं काहीच होत नाही, ते निरर्थक राहतं. आणि सुख जे होतं ते मला हवं असं वाटतं, दुःख होतं ते मला नकोसं वाटतं, परंतु ते माझ्या करण्यातूनच निर्माण होतं, बाहेरून कुठे निर्माण होत नाही. म्हणून मला माझ्या करण्यात सुधारणा केली पाहिजे. करण्यातील सुधारणा म्हणजेच माझं कर्म सुधारलं पाहिजे. माझं कर्म सुधारलं पाहिजे म्हणजे माझं आचरण समजलं पाहिजे, सुधारलं पाहिजे. आणि माझं आचरण सुधारायचं म्हणजे माझ्या प्रवृत्ती, माझ्या मनाचा वापर करण्याची माझी ताकद आणि वापर करण्यासाठी असणारी माझी जाणीव हे नीट सक्षम केली पाहिजे. म्हणून मनुष्य जीवनाचे आधुनिक काळामध्ये विज्ञानाच्या भाषेमध्ये 5 अंग सांगितलेली आहेत. आणि प्रत्येक मनुष्य 5 अंगांनी जगत असतो. जीवन जगण्यासाठी माणसामध्ये स्पष्टता असावी लागते, ज्याला इंग्लिशमध्ये विज्ञानाच्या भाषेमध्ये म्हणतात क्लॅरिटी. जगायचं कसं, करायचं काय, काय करायचं, कशासाठी करायचं याची तुम्हाला अचूक माहिती असली पाहिजे, क्लॅरिटी असली पाहिजे, स्पष्टता असली पाहिजे. ज्याच्या जीवनामध्ये, ज्याच्या मनामध्ये ही स्पष्टता अधिक प्रमाणात आहे तो अधिक चांगलं जीवन जगू शकतो. ज्याच्या जीवनामध्ये ही स्पष्टता नाही त्याचं जीवन मग तसंच खडबडीत होतं, कमी जास्त अनुभवीत जगत राहतो, त्याला आपण रडत खडत म्हणतो. म्हणून क्लॅरिटी असली पाहिजे की मी जगतोय कशासाठी, मला का जगायचं आहे. दुसरी गोष्ट, ती स्पष्टता आल्यामुळं मला तसं वाटलं पाहिजे, ज्याला म्हणतात डिझायर. त्याप्रमाणे कसं जगायचं, का जगायचं असं मला वाटलं पाहिजे, इच्छा झाली पाहिजे करण्याची, वागण्याची. आणि ही डिझायर कशी असावी लागते? उचित, ज्यामधून सुख होईल तीच माझी इच्छा असली पाहिजे, डिझायर असली पाहिजे. दुःख निर्माण होईल ती माझी इच्छा असता कामा नये. असं सर्वांना वाटतं, प्रत्येकाला हे कळतं की मला सुख पाहिजे ती माझी इच्छा, दुःख नकोय ती माझी इच्छा. इच्छा शक्ती सर्वांच्या जवळ असते, डिझायर असते. आणि त्या डिझायर, इच्छा शक्ती ही शुद्ध किंवा अशुद्ध, योग्य किंवा अयोग्य हे कळत नसल्यामुळं मनुष्य तसाच त्याचा असा मिश्र वापर करतो, संमिश्र वापर करतो, भेसळ करतो त्या आचरणाची, वागण्याची, बोलण्याची, करण्याची. त्या इच्छा आकांक्षांची भेसळ करतो आणि त्या भेसळीचा परिणाम होतो सुख आहे, दुःख आहे, असमाधान आहे, नाना प्रकारच्या गोष्टी तो निर्माण होतात. म्हणून माझी डिझायर जी आहे ती मला तपासली पाहिजे, ती परिशुद्ध केली पाहिजे. याचा अर्थ मला ती अशा प्रकारे वापरली पाहिजे किंवा वापरण्याची त्यामध्ये पद्धत आणली पाहिजे की ज्यामधून मला सुखच होईल, मला आनंदच होईल, मला खऱ्या अर्थानं लाभ होईल. आणि मग त्या गोष्टीवरती माझी श्रद्धा बसली पाहिजे, खात्री पटली पाहिजे मला, अरे हे बरोबर आहे, असंच करावं लागतं.
श्रद्धा बसली की मी त्याप्रमाणे जिद्दीनं वागायला लागतो. आणि ती श्रद्धा आणि ते जिद्दीनं वागणं यालाच म्हणतात नॉलेज, ज्ञान. मी ज्ञानी झालेलो असतो, मी जाणकार झालेलो असतो, मला कळत असतं, मी समजत असतो की माझ्याच मनाचा, माझ्या शरीराचा आणि मनाचा या पद्धतीनं वापर कसा करायचा हे आता मला कळायला लागतं. आणि ते कळायला लागलं म्हणजे मी प्रत्यक्ष तसं वागायला लागतो, करायला लागतो. आणि जे मी करतोय त्याचा परिणाम मला भोगावाच लागतो. तर सृष्टीचं तत्व आहे त्याप्रमाणे चालणारच. म्हणून माणसाला स्वजाणीवेची फार गरज आहे, परजाणीवेची फार गरज आहे. आपल्या अवतीभोवती काय चाललेलं आहे त्याची परजाणीव. आणि ह्या जाणीवेतून मग कुठे त्याला सत्यतेची जाणीव व्हायला लागते. ते त्या दृष्टीनं तो वाटचाल करायला लागतो. त्याबद्दल आपण पुढे नीट शिकणार आहोत, लक्षात घेणार आहोत. परंतु आज आहे त्या परिस्थितीमध्ये मला जर जगायचं असेल तर मला ज्ञानी बनलं पाहिजे, शिकलं पाहिजे, जाणलं पाहिजे, समजलं पाहिजे. जन्मल्याबरोबर काही मी शिकलेलो नाही, ज्ञानी झालेलो नाही, समजलेलो नाही. ती प्रक्रिया, ती प्रोसेस आहे. ती प्रोसेस वापरण्याची, जाणण्याची क्षमता माझ्यामध्ये आली आणि म्हणून आता मला त्याचा नीट अभ्यास करून, लक्षात घेऊन वापर करता आला पाहिजे. या स्टेजला प्रत्येक माणसाला आणणं गरजेचं आहे. आणि म्हणून बुद्धानं फार महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की माणसाला ह्या शिकवा गोष्टी लहानपणापासून आपल्या मुलांना स्वतःची ओळख करून द्या, सृष्टीच्या नियमाची ओळख करून द्या. आणि या सृष्टीमध्ये जगायचं असेल तर आपली पंचेंद्रिय त्याचा वापर करण्याची ताकद असणारं आपलं 6वं मन नावाचं इंद्रिय, हे वापरण्याचं कौशल्य आपल्याला हस्तगत करता आलं पाहिजे. हे शिकवा त्यांना. कल्पनामध्ये अडकवू नका. दगडाला दगड म्हणायला शिकवा, ओळखायला शिकवा. पण होतं काय, आईबाप समजा कोणत्या देवाला मानत असतील तर आपल्या लहान पोरांना सुद्धा ते जबरदस्तीनं तसंच वागायला लावतात. देवळात घेऊन जातील, त्या मूर्तीपुढे नमस्कार करायला लावतील, त्याला मानायला लावतील, जसे ही पूजा अर्चा करतात तशी करायला. पोरांना काही कळत नसतं. ते त्यांच्या दृष्टीनं समोरची निर्जीव वस्तू आहे, पदार्थ आहे, दगड म्हणजे दगड आहे. पण आई बापांनी त्याला देव म्हटलं, देव बाप्पा म्हटलं. लहानपणी नाही कळलं, पण आई बाप करतात म्हणजे चांगलंच असलं पाहिजे. कारण आई बापापासून प्रेम मिळतं, सुरक्षा लाभते, इच्छा आकांक्षेची पूर्ती होते. चांगलेच आहेत ना आई बाप, आणि ते चांगले असल्यामुळं ते जे सांगतील, ते जे म्हणतील ते चांगलंच असलं पाहिजे. अशी बाळभूत प्रवृत्ती असते लहानपणापासून. आणि आपल्या संगोपनाच्या वयामध्ये आपण मोठ्यांचं ऐकत असतो आणि त्या कल्पना धरून बसतो. पुढे कळायला लागलं की नाही, तो काय दगडच आहे, पण दगडाला आपण ते म्हणतो ते निर्जीव वगैरे आहे. पण मग सवय लागलेली असते ना मानण्याची, आणि आईबाप करतात, मग त्यांना कसं वाटेल, त्यांना वाईट वाटेल ना, मग त्यांचंही मन राखलं पाहिजे, त्यांच्या मनासारखं वागलं पाहिजे. आणि मग सारे नातेवाईक, आसपासची माणसं, समाजातली माणसं तेच करतात. अरे सारेच करतात,
मग ते चूक किंवा बरोबर काय पण बोलायचं नाही, आपण तसंच वागायचं. मनुष्य त्या सवयीचा गुलाम होऊन बसतो. म्हणून त्याचं क्लासिकल उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं ते की ज्या परिवारामध्ये ज्या मानमान्यता आणि जी जीवन पद्धती असते, जे श्रद्धा विश्वास असतात, जो धर्म विश्वास असतो, तेच त्या परिवारामध्ये वाढलेल्या मुलांना लाभतं किंवा मुलं ते घेतात आणि त्याचाच वारसा पुढे चालवतात. हे लक्षात घ्या बरं. सवय कशी लागली त्या सवयीमुळे तो कसा अडकला आणि कसा गुलाम झाला, आणि निसर्गातलं जे सत्य आहे तिकडे त्याला कसं दुर्लक्ष केलं. निर्जीव दगड ही शक्ती नाही, त्याच्यात कुठलं सामर्थ्य नाही. मला तो दगड अन्न देणार नाही, पाणी देणार नाही, माझं कुठलंही कल्याणकारी काहीच कार्य करू शकणार नाही, तो जागचं सुद्धा आणणार नाही. पण माझ्या कल्पनेनं त्याला दगड न म्हणता ईश्वरी शक्ती मानलं, भौतिक शक्तीच्या पलीकडचे, आणि जादूसारखी ती शक्ती माझ्या कामी येणारच असं मी समजायला लागलो. कल्पनेचा गुलाम झाला मनुष्य. कल्पनेचा गुलाम झाला, लक्षात घ्या. म्हणून प्रत्यक्ष जीवनातला अनुभव सुद्धा तो मग नाकारतो. मी कोणाला मारहाण केली तर दुःख निर्माण होतं, त्यालाही कळतं की यातून दुःख निर्माण होतं, समजतं त्याला, म्हणून तो मारहाण करतो दुःख देण्यासाठी, आणि मग मारही खातो, दुःखही ओढून घेतो. पण आशा कशाची? सुख मिळायला पाहिजे, सुख मिळायला पाहिजे. अरे निसर्गाचा नियम आहे, जिथे क्रिया होते त्याचा परिणाम होतोच होतो, परंतु प्रतिक्रिया सुद्धा त्यातून निर्माण होते. प्रतिक्रिया, रिॲक्शन, आणि ती सुद्धा तेवढ्या ताकदीची असते, कमजोर नसते. हे गतिशास्त्र आहे. तुम्ही कोणाच्या तोंडात मारली तर रिॲक्शन होते त्याच्याकडून, तो तुमच्या तोंडात मारतो. दुःख वाढलं, तुम्हाला सुख पाहिजे, कसं मिळेल? सुख मिळवण्यासाठी वेगळी क्रिया करावी लागते, वेगळं कर्म करावं लागतं. तुम्ही त्याला हात जोडले, त्याला आनंद होईल. तो तुम्हाला हात जोडेल, तुम्हाला आनंद होईल. सुख निर्माण झालं, क्रिया बदलली, सुख निर्माण झालं. म्हणून बुद्धानं मानव जातीला सर्वात मोठा जो संदेश दिलेला आहे तो हा, की सुखाचा निर्माता आणि दुःखाचा करता सुद्धा मानवच आहे, बाकी कोणी नाही. म्हणून तूच आहे करता आणि करविता, ही बुद्धाची भाषा आहे. तूच म्हणजे स्वतः मनुष्यच, बाहेरचं कोणी नाही. आणि याही शिकवणीची विकृती करून लोकांनी बाहेर बोट दाखवायला सुरुवात केली, तोच आहे करता करविता. आता इतिहास काळामध्ये ह्या साऱ्या गडबडी झालेल्या आहेत, त्याबद्दल आपल्याला काही इथे बोलायचं नाही. फक्त मुख्य मुद्दा हा आहे की बुद्धानं प्रथमतः हे सांगितलं, हे शब्दप्रयोग बुद्धाचे आहेत, मानव जातीमध्ये इतर कोणालाही ते कधी कळले नाहीत. आणि ते शब्दप्रयोग आता जर कोणी करत असतील की याचा हवाला देऊ त्याचा हवाला देऊन, तर ती सारी बुद्धाच्या पासून घेतलेली उसलवारी आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. बुद्धानं काय म्हणलं? सर्व गोष्टींना तू जबाबदार आहेस. तू जे करतो ते कारण होतं, त्या कारणाचा परिणाम होतो, परिणामाला तू जबाबदार आहेस, कारण तू कारण तसं केलेलं आहे, कर्म तसं केलेलं आहे.
परिणाम बदलायचा असेल तर कर्म बदल, परिणाम बदल. हे अतिशय व्यावहारिक नैसर्गिक सत्य बुद्धानं सांगितलं. बुद्धानं मनुष्य ओळखला, माणसाचं अस्तित्व ओळखलं, त्याची बनावट जडणघडण ओळखली, सृष्टीशास्त्र त्याचं नातं ओळखलं, सृष्टीमधले सारे नियम त्यांनी जाणले आणि त्यांची सांगड घालून त्यांनी माणसाला सांगितली की बघा हे असं असं होतं. बुद्धाचा धर्म असा नैसर्गिक आहे, विज्ञानवादी आहे, वैज्ञानिक आहे, कल्पनेवरती आधारित नाही, प्रत्यक्ष वस्तुस्थितीवरती आधारित आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मनुष्य नैसर्गिक आहे, त्याचं जगणं सुद्धा नैसर्गिकच आहे. निसर्गाच्या विरुद्ध तो कुठल्याही प्रकारे जगू शकत नाही आणि तसा प्रयत्न त्याने केला तर त्याच्या पत्रात दुःखाशिवाय दुसरं काही पडू शकत नाही. ही संपूर्ण मानव जातीतल्या जीवनातली सत्यता बुद्धाने प्रथम प्रतिपादन केली, जाणली, शोधून काढली आणि माणसाला शिकवली. म्हणून प्रत्येक माणसाला ह्या सत्याची गरज आहे, बुद्धाची गरज आहे. बुद्धानं जे जाणलं ते समजण्याची गरज आहे, तसं वागण्याची गरज आहे. बुद्धाकडे तुम्ही द्वेषानं बघू शकत नाही, बुद्धाला तुम्ही वैरी मानू शकत नाही, बुद्धाला तुम्ही परका समजू शकत नाही. तोच तुमचा परम सखा आहे, तोच तुमच्या जीवनाला कल्याणकारी बनवणारा आणि सार्थक बनवणारा मार्गदर्शक आहे. हे माणसाच्या मनावरती बिंबवण्याची गरज असते. म्हणून हे जे काही नियम बुद्धानं सांगितलेले आहेत की तू जे करतो बाबा त्याचे 3 परिणाम होतात. तुझ्या काही करण्यातून तुला आवडणाऱ्या, तुला चांगल्या वाटणाऱ्या, तुला सुख देणाऱ्या अशाही गोष्टी होतात, असे परिणाम होतात. आणि तुझ्या तशा इतरांच्याही करण्यामधून वाईट अनुभव देणाऱ्या, दुःख देणाऱ्या, कोणाला नकोस असणारे असेही परिणाम होतात. सृष्टीचा नियम आहे, कोणाच्या घरचा नियम नाही तो. आणि मनुष्य म्हणून तुझी लायकी ही आहे की तुला ते कळतं आणि तुझ्या त्या शक्तीचा, करण्याच्या शक्तीचा, कर्म करण्याच्या शक्तीचा, वागण्याच्या शक्तीचा तुला योग्य प्रकारे वापर करून योग्य तो परिणाम प्राप्त करता येऊ शकतो. म्हणून बुद्धाने म्हटलं आहे तुझं जीवन असंतुष्ट, असमाधानाचं, दुःखी हे तर तुला कबूल करावंच लागेल. कायमचं सुख नाही ना, असमाधान आहे ना, अगदीच वेदना होतात, पीडा होतात, असं मोठं दुःख नसलं तरी असमाधान असणं, असंतुष्ट असणं, शांत नसणं, अशांत असणं आणि दुःखच आहे ना ते. तुला नको आहे ते. म्हणून मनुष्य जीवनामध्ये हे दुःख आहे आणि ते त्याला नकोस असतं, म्हणून त्याची दखल घेण्याची गरज आहे. म्हणून बुद्धानं दुःखाची दखल घेतली. आणि गंमत असे की फक्त बुद्धानं त्या दुःखाचं कारण शोधून काढलं, जे वैज्ञानिक कारण आहे, सृष्टीचा नियम आहे, विश्वाचा नियम आहे. बुद्धाच्याही घरचा नाही, कोणाच्याही घरचा नाही. आणि त्या सृष्टीचा एक अंग, एक भाग, हे हिस्सा, एक पार्ट म्हणून आपण जगतो आहोत. त्या नियमापासून आपल्याला सुटका नाही, पळवाट नाही. फक्त त्या नियमाचा वापर करायचा की नाही करायचा हे मात्र आपल्या हातामध्ये आहे.
पण इतर प्राणी मात्रांच्या हातात ते सुद्धा नाही. म्हणून माझी अशांती, माझं दुःख याला कारण आहे हे बुद्धानं अशा प्रकारे सिद्ध केलं. आणि बुद्धाच्या अगोदर मानव जातीला दुःख माहित होतं, असमाधान माहित होतं आणि सुख मिळवण्याची त्याची कायमची इच्छाही होती. परंतु दुःख काय आहे त्याला कळत नव्हतं. सुख का मिळत नाही ते त्याला कळत नव्हतं. आणि म्हणून त्यानं कल्पना केली की हे सुख दुःख माणसाच्या हातामध्ये नाही, सृष्टीच्या हातामध्ये नाही, यांच्या पाठीमागे कुठली तरी अतींद्रिय शक्ती असली पाहिजे, पारलौकिक शक्ती असली पाहिजे, दैवी शक्ती असली पाहिजे, तिच्या हातामध्ये ते आहे. आणि आजही आपल्याला पाहायला मिळतं की मानव जातीमधली मेजॉरिटी आजही ह्या अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवते आणि तशी वागते. हे अज्ञान आहे मानव जातीचं. का तशी वागते तर आपण अगोदर लक्षात घेतलं, सवयीचा परिणाम. दुसरं कारण स्वतःची ओळख नाही. तिसरं कारण सृष्टीच्या नियमांचा परिचय नाही. एवढ्या अज्ञानात प्रत्येक मनुष्य जन्मातून प्रत्येक मनुष्य जगत राहतो, तो नाही सुखी होणार. त्याला बुद्धाचीच गरज आहे. कारण बुद्धानं सत्य जाणलं. काय जाणलं? अरे बाबा, दुःख ही गोष्ट खरी आहे, त्याला कारण ही गोष्ट खरी आहे, परंतु ते कारण जे आहे ते बदलता येतं, फिरवता येतं, थांबवता येतं. आणि ते ज्ञान जे आहे ते मी प्राप्त केलेलं आहे. दुःख निर्माण होण्याचं कारणच मी थांबवलं तर दुःख निर्माण व्हायचं नाही. सुख निर्माणाचं कारणच मी करत राहिलो, पुढे रेटीत राहिलो, तर सुख निर्माण व्हायचं थांबणार नाही. अरे सुख दुःख तर माझ्या हातामध्ये आहे, त्याचा करता करविता मीच आहे. दुसऱ्याकडे बोट दाखवणं शुद्ध आंधळेपणा आहे, अज्ञान आहे पराकोटीचं. म्हणून बुद्धानं सांगितलं की दुःख नष्ट करता येतं, दुःखाचा निरोध करता येतो, हे तिसरं सत्य सांगितलेलं आहे. आणि मग ते दुःख कसं थांबवता येतं, कसं पलटवता येतं, कसं बदलता येतं, तो मार्ग मी शोधून काढलेला आहे. ती जगण्याची पद्धत मी शोधून काढलेली आहे. ते करण्याची पद्धत मी शोधून काढलेली आहे. ती पद्धत फक्त लक्षात घे, बाकी सारंच तुला शिकण्याची गरज नाही, सृष्टी जाणण्याची गरज नाही, तुला इतकी फार ओळख करून घेण्याची गरज नाही. काहीच तुला दुसरं करायचं नसेल तर फक्त करण्याचा विचार कर. काय? जे मी करायला सांगितलं ते. धम्म धारण कर. केवळ कोणीतरी सुखी माणसानं हा मार्ग सांगितला आहे. प्रत्यक्षात ती प्राप्ती केलेल्या माणसानं असं वागायला सांगितलं आहे. अरे तेवढा तरी विश्वास बाळग, तेवढी तरी पर्वा कर. आणि तशी पर्वा केली आणि त्याप्रमाणे करायला लागला तर लाभ तुझा होणार आहे, फायदा तुझा होणार आहे. ज्यानं सांगितलं त्याचा काही फायदा नाही, त्याचा काही लाभ नाही, त्याला त्याची काही गरज नाही. ही मानसिक प्रवृत्ती जागृत होणं आणि त्याप्रमाणे करण्याची मनामध्ये जिद्द निर्माण होणं, हे बौद्ध बनण्यातलं सर्वात महत्वाचं कर्म आहे. जोपर्यंत हे घडत नाही तोपर्यंत तो मनुष्य खऱ्या अर्थानं बुद्धाचं ऐकत नाही.
आणि बुद्धानं जे जे केलं ते करून पाहण्याचा प्रयत्न करत नाही. फार तर बुद्धाबद्दल आदर बाळगेल, हा बुद्ध चांगले आहे बरं, आम्ही मानतो बुद्धाला, मला ते आवडतात, मी त्यांच्यावरती विश्वास ठेवतो. हाय, बोलायला काय जातं, कोणी बोलू शकतो. पण अशी बोलणारी माणसं काही बुद्धानं सांगितलेलं ते धम्म जीवन जगत नसतात. आणि बुद्धानं सांगितल्याप्रमाणे जगणाऱ्यांना जर बौद्ध म्हणायचं असेल आणि म्हणत असतील लोक, आणि तसं म्हणतात आहे, तर अशा बोलणाऱ्या लोकांना बौद्ध म्हणता येत नाही, बौद्ध समजता येत नाही. त्यांनी स्वतःला तसं म्हणू नये. म्हणून आज आपली गरज आहे एक मनुष्य म्हणून प्रत्येकाची, की आपण हे शिकलं पाहिजे आपल्या स्वतःच्या हितासाठी, आपल्या सुखासाठी. बुद्धाला नावे ठेवणारे किती असोत, शिव्या देणारे किती असोत, विरोध करणारे किती असोत, त्यांचं ते अज्ञान आहे याबद्दल दया बाळगली पाहिजे, आपण कीव केली पाहिजे त्यांची. आणि त्यांनाही ते शिकवण्याचा, समजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ज्या पद्धतीनं होईल त्या पद्धतीनं. असा मनाचा निर्धार, असं करण्याची जिद्द मनामध्ये निर्माण झालेली, त्याला बुद्धानं म्हटलं मैत्री, करुणा. आणि ही मानसिक शक्ती माणसामध्येच भरगच्च भरलेली असू शकते. त्याचा परमोत्कर्ष मनुष्य करू शकतो. आणि त्याच्या वापरातून तो स्वतःच तर भलं करेलच करेल, पण इतरांच्या भल्यासाठी योगदान देऊ शकतो. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. यानुसार जे कौशल्य आपल्या अंगी येतं जगण्याचं, वागण्याचं, त्या कौशल्याला म्हणतात बौद्ध जीवन मार्ग. आणि कौशल्य समजून घ्यायचं, लक्षात घ्यायचं, आणि इतरांना सुद्धा सांगण्यासाठी तेवढी क्षमता, तेवढी योग्यता संपादन करायची, हे बुद्ध धम्म प्रचारातलं महत्वाचं कार्य आहे. माहिती द्यायची, पण कशी द्यायची, त्याला पटलीच पाहिजे, त्याच्या मनात शिरलीच पाहिजे, तो मनुष्य ढवळून निघालाच पाहिजे. अशा पद्धतीने द्यायची. म्हणून धम्म प्रचार करण्यासाठी आपणाला प्रथमतः ते आत्मसात करावं लागतं. आणि ते आत्मसात केलं तर आपल्या हातून प्रचार घडतोच ऑटोमॅटिक. नुसता दुसरा मनुष्य आपल्याकडे बघून शहाणा होतो, आपल्याकडे बघून आपली प्रशंसा करायला लागतो, मनातल्या मनात विचार करायला लागतो, अरे हे त्याचं बरोबर आहे बरं, त्या माणसाचं करणं बरोबर आहे, त्याचं वागणं बरोबर आहे. प्रचार झाला, तुम्ही केला, तुम्ही प्रचारक बनला. म्हणून धम्म प्रचारक बनण्यामधली पहिली अट आहे स्वतः बारकाईनं अचूक ज्ञान संपादन करणं, बुद्धानं जे शिकवलं ते पक्क शिकणं, समजणं, आणि त्याप्रमाणे वागून दाखवण्याची पराकाष्ठा करणं. वागायचंच, करायचंच, बाकीचे करूत नाही तर न करूत, मी करणारच, ही मनाची जिद्द जी आहे ती निर्माण व्हावी लागते. तर हे जे आकलन माणसाचं होतं, ही अशा प्रकारे जी समजदारी वाढते,
त्या समजदारीला बुद्धाच्या भाषेमध्ये म्हटलंय सम्मा दिठ्ठी. सम्मा म्हणजे व्यापक, संपूर्ण, परिपूर्ण. दृष्टी म्हणजे पाहणं, दिसणं, संपूर्ण सारं दिसलं, अचूक. तर त्यामध्ये वावरणं, त्याचा वापर करणं माणसाला सहज शक्य होत. पण संपूर्ण दिसलं नाही तर धोका होतो. खूप धुकं पसरलेलं आहे, आसपासचं काही दिसत नाही, धोका होतो ना, ऍक्सिडेंट होतो ना. म्हणून क्लिअर, स्पष्ट असं दिसणं म्हणजे समजणं, आकलन होणं स्वतःचं, सृष्टीचं आणि एकंदरीत आपल्या जीवनचर्येचं, याला म्हणतात सम्यक दृष्टी. आजच्या मानसशास्त्राच्या आणि विज्ञानाच्या भाषेत म्हणतात क्लॅरिटी. क्लॅरिटी ऑफ माइंड, मनाची स्पष्टता. साधा शब्द आहे, बुद्धानं अचूक शब्द वापरला, परफेक्ट व्हिजन. परफेक्ट, सम्यक म्हणजे परिपूर्ण, परफेक्ट. सम्मा दिठ्ठी, दिठ्ठी म्हणजे दर्शन, पाहण्याची शक्ती. तुमची ती पाहण्याची शक्ती कशी असली पाहिजे? सम्मा, सम्यक म्हणजे परिपूर्ण, परफेक्ट. त्याच्यात काही कमजोरी असता कामा नये, त्याच्यामध्ये काही उणीव राहता कामा नये. आणि ती कमजोरी कशी घालायची, ती उणीव कशी घालवायची, यासाठी आपण पुढच्या वेळेस खास प्रयत्न करणार आहोत. सम्मा दिठ्ठी याची बौद्ध तत्वज्ञानामध्ये कशा प्रकारे माहिती सांगितलेली आहे, स्पष्टीकरण केलेलं आहे, ते आपण पुढच्या वेळेस लक्षात घेणार आहोत. म्हणजे बुद्धानं सांगितलेला दुःखमुक्तीचा मार्ग जो आहे तो समजून घेण्याची आणि त्याची अनेक प्रकारे छाननी करण्याची, त्याची निरनिराळी अंग तपासून पाहण्याची आणि ती आपल्या कृतीमध्ये कशी आणता येईल याची आपण उत्तरोत्तर एक एक प्रवचनामध्ये माहिती घेणार आहोत. तर आपण सध्या एवढं लक्षात ठेवावं आणि यावरती काही प्रश्न असतील तर विचारावं. एक 10-1 मिनिटांमध्ये आपण काही प्रश्नांची उत्तरं देऊ आणि नंतर पुढच्या वेळेस आपण या साऱ्या विषयाकडे आणखी खोला जाण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करू. तर तूर्त आपण इथेच थांबूया. जय भीम. साधू साधू साधू. धन्यवाद बंतेजी. कोणाला काय सूचना द्यायच्यात संतोषजी? मी बनते. जय भीम, जय भीम. संतोष आहेत का? ठीक आहे. सगळ्यांना एक सूचना आहे की 7 तारखेला आपल्या सगळ्यांचं एक विशेष मीटिंग आहे जुई नगरला. तो पत्ता आणि ते सगळं आपल्या ग्रुपमध्ये टाकण्यात आलेलं आहे, किंवा ज्यांना मिळालं असेल त्यांनी संतोष किंवा सचिनकडे संपर्क करावा. आणि विशेष काही दुसऱ्या सूचना असतील तर ग्रुपवर टाकल्या जातील. एवढंच सांगेल की सगळ्यांनी वेळेच्या आधी जॉईन व्हा, म्हणजे 8 वाजताच जॉईन व्हा. आणि म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला वेळ पण देता येईल आणि जास्तीत जास्त ग्रहण करता येईल. बाकी सगळ्यांचं धन्यवाद. आपल्या सगळ्यांतर्फे आदरणीय भदंत विमल कीर्तीजी यांचं आजच्या प्रबोधनाबद्दल खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना जय भीम. वंदमी बनतेजी. मी आजचं सेशन संपलं असं जाहीर करतो.